कन्हान येथील सत्रापूर वस्तीत 2 पिल्लांसह मादी बिबट्या आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अचानक बिबट्यांचा वावर दिसताच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी माहिती दिल्यानंतर कन्हान पोलीस स्टेशनचे PSI बावनकर तसंच वन विभागाचे कर्मचारी नरेंद्र मेश्राम त्वरित घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, फटाके वाजविण्यात आले आणि बिबट्यांना वस्तीबाहेर जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। दरम्यान ही घटना इथेच थांबलेली नाही। रामटेक ब्लॉक अंतर्गत कन्हान खंडेलवाल नगर सत्रापूर परिसरात तब्बल 3 बिबट्यांचा वावर असल्याची माहिती समोर आल्यानं भीती आणखी वाढली आहे। माहिती मिळताच वन विभाग, पोलीस प्रशासन आणि गावकरी संयुक्तपणे घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले। बिबट्यांचा शोध घेण्यासाठी शिवरा अरण्य परिसरात ढोल वाजवणे, फटाके फोडणे अशा उपाययोजना करण्यात येतात। बिबट्यांना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबवली जात असून संपूर्ण परिसरावर कडक नजर ठेवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अनावश्यकपणे घराबाहेर न पडणे, लहान मुलांना एकटे बाहेर न सोडणे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ प्रशासन किंवा पोलिसांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सध्या बिबट्यांचा शोध सुरूच असून परिस्थितीवर वन विभाग आणि पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहेत। कन्हान परिसरात नेमके किती बिबट्या आहेत आणि ही भीती कधी संपणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। एक मादा आणि ते 2 श्वान होते। काय जे शावक मी जेव्हा आलो ते माझे मामा लागतात, ते त्याला थांबवलं मी, त्याला सांगतच होतो का बिया असे हे आपल्या घटना घडली, त्याच्यामुळे त्याला वाहन केलं की आपल्या परिवाराला जाऊन पटकन पहिले वाहन करा, कारण का आपल्या बस्तीमध्ये घुसले ते एंट्री केली आहे। आणि याच्या अगोदर ट्रकवाल्याला ज्यांना बघितलं होतं माझ्यासोबत, मी त्याला पण थांबवलं आणि माझ्या गावातले 2-3 माणसं आणून मी त्याला पण गवाही करून दिली, कारण का एकटा माणसाचा कुणी विश्वास करत नाही। तर हे सर्व घटना घडली। आम्ही आता इथं वाघ निघाला म्हणून ऐकलं, पण आता थोड्या 1 मिनिटाच्या अगोदर इथं वाघाची आवाज पण ऐकायला आली आणि प्रत्यक्ष दर्शकांनी पाहिलाय आणि इथं पुष्कळ लोकांनी पाहिलेला आहे तो, आणि इथं वाघ आहे आणि जवळच वस्ती आहे। त्या वस्तीतल्या लोकांचा आता जीवाची हानी होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते आणि इथं फॉरेस्टच्या आणि पोलिसांच्या विभागाने इथं लवकरात लवकर कारवाई करावी अशी। मी आकाश गायकवाड, मी इथं सत्रापूरला राहतो, 1/2 किलोमीटरच्या दूरीवर। मी इथून MG नगरतून मी पाणी मारून येत होतो घरावर माझ्या। मी येताना माझ्या एका ट्रकवाल्यानं थांबवलं का, म्हणजे इथं तेंदवा आहे, तर मी याच्यासाठी थांबलो। मी त्याच्या ट्रकवर चढून तरी मी बघितलं का एक तेंदवा ह्या रस्त्यानं जात होता आणि त्याच्या मागे 2 त्याचे बच्चे जात होते। ह्या रस्त्याने त्या ऑटोने गेले।